नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज आपण पाहणार आहोत मंगळवारी जर कर्ज हा विषय. कर्ज एकतर घेऊ नाही घ्यायचं असेल तर त्याचा पूर्ण विचार करावा की आपण कसं फेडू शकतो, काय फेडू शकतो. एक कर्ज फिटल्याशिवाय दुसरं कर्ज घेऊ नये, नाही तर कर्जाच्या जाळ्यामध्ये आपण अडकलं जातो. तरीही काही गोष्टींची आपल्याला हे होतं की सगळ्यांकडे आहे, आपल्याकडे मग कुठं फ्रीज घेतला, कुठं हे घेतला, फोन घेतला, कुठं वॉशिंग मशीन घेतलं, अशा गोष्टी आपण EMI वर घेतो आणि मग कर्जाच्या चक्रव्यूहामध्ये आपण सापडतो. तर यासाठी उपाय सांगत आहे मी तुम्हाला 5 की जे तुम्ही केले तर मंगळ ग्रह जर आपला जोरदार झाला तर कर्ज फिटायला फार लवकर मदत होते किंवा त्या लोकांची कर्ज फार काळ राहत नाही. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की मंगळवारी आपली कुलस्वामिनी देवी जी असेल तिला एक पान, एक सुपारी, त्याच्यावर पिवळ्या अक्षदा ठेवून मनोभावे नमस्कार करून हळदी कुंकू वाहून तिला साकडं घालावं दर मंगळवारी की मला माझ्या कर्जातनं मुक्ती होऊ दे, माझी इन्कम वाढू दे. हे काम कुलदेवी जास्त प्रमाणात करते, त्यामुळं दर मंगळवारी कितीही मंगळवार पुढेपर्यंत तुम्ही करू शकता. मध्ये आधे राहिलं तरी सुद्धा परत करायला सुरुवात करायची कर्ज फिटेपर्यंत. हा फार मोठा महा उपाय आहे. त्याचबरोबर श्री गणेशाचे ऋणमोचन स्तोत्र नावाचं पुस्तक येतं किंवा यूट्यूबवर सर्च केलं तर ते लागतं. तर ते सुद्धा दर मंगळवारी सकाळी स्नानानंतर शक्यतो लाल कपडे घालावेत आणि लाल फूल गणपती बाप्पाला वाहून ऋणमोचन स्तोत्राचा पाठ करावा. हा उपाय अडथळे कमी करून कर्जाचा भार हलका करतो. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्ती ब्रेसलेट. इतका लोकांना अनुभव येत आहे कर्जमुक्ती आपल्या ब्रेसलेटचा, तर कर्जमुक्ती ब्रेसलेट सुद्धा जरूर वापरा. अतिशय तुम्हाला कर्जामध्ये लाभ होतोय. आता मंगळवारच्याच दिवशी अजून तुम्ही करू शकता. ह्याच्या 5 उपायांमधला कुठलाही एक उपाय धरा, तो करा. 2 उपाय धरा, तो करा. 5च्या 5 जमले तर तेही करा आणि ब्रेसलेट पण घाला आणि फक्त बघत राहा की युनिवर्स तुम्हाला कशी साथ देता येते. दुसऱ्या वेळेला हनुमानाला लाल सिंदूर किंवा चमेलीचं तेल मंगळवारी एक नारळ घ्यायचा, त्याच्या सगळ्या शेंड्या काढायच्या आणि शेंदूर आणि चमेलीचं तेल एकत्र करायचं आणि त्याच्यावर त्रिशूळ काढायचा आणि राम काढायचं. एक त्रिशूळ काढायचं आणि एक राम काढायचं आणि तो नारळ एक ह्याचं गुलाबाचं फूल घेऊन हनुमानाच्या देवळात जायचं. तिथं बसून हनुमान चालीसा, आपल्या हातात नारळ घेऊन हनुमान चालीसा म्हणायची आणि तो नारळ मारुतीरायांच्या पायापाशी ठेवायचा. तिळाचा दिवा लावायचा, तिथं उदबत्ती लावा, अजून तुम्हाला जे असेल ते लावा आणि बाहेर या. यामुळं हा सुद्धा उपाय तुमचं कर्ज फिटोस्तोवर जेवढे तुम्हाला मंगळवार करता येईल तेवढे मंगळवार करावेत. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा म्हणावी. जर 7 हनुमान चालीसा देवळात बसून म्हणायच्या, हे जर तुम्ही केलं 7 हनुमान चालीसेला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं फक्त लागतात. तेवढा वेळ जर तुम्ही स्वतःसाठी दिलात तर तुमचे ग्रह तारे हे मजबूत होतात आणि तुम्हाला कर्जमुक्तीकडं मार्ग रिकामे होतात. रोड ओपनरचं काम करतात हे सगळेजण. तर हनुमान चालीसेमुळं त्यामुळं आर्थिक तणाव कमी होत जातो आणि पैसा साठत जातो. साठलेल्या पैशामध्ये आपल्याला कर्ज फेडता येतं. मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी मंगळाची अंगठी पण तुम्ही घालू शकता किंवा मग गुळाचं दान करू शकता, मुंगा रत्न घालू शकता. त्याचबरोबर एखाद्या गरजूला किंवा गाईला गुळ दान करू शकता. एखाद्या ठिकाणी जर जेवण होत असेल म्हणजे देवाच्या ठिकाणी जिथं भंडारा होतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गुळ दान करू शकता. गुळ जेवढा तुम्ही दान कराल तेवढा तुमचा मंगळ हा मजबूत होतो. त्याचप्रमाणे जर कुठं माकड दिसलं तर त्याला फुटाणे हे जरूर द्यावेत. त्या दिवशी नाही दिसलं तर ते फुटाणे निदान पाण्यामध्ये तरी थोडेसे फुटाणे करावेत, जेणेकरून मासे तरी खातील. पण माकड हे जास्त महत्त्वाचं आहे या उपायांसाठी. तर यामुळं मंगळ मजबूत होतो आणि कर्जाशी संबंधित ताणतणावात सुधारणा होते, पैसा आपल्याजवळ येतो. राम आणि हनुमानाचा जप संध्याकाळी तांब्याच्या दिव्यामध्ये मंगळवारीच करायचा उपाय आहे. तांब्याच्या निरांजनामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावून रामाचा आणि नंतर हनुमानाचा या दोघांचे जप जर आपण 108 वेळा केले किंवा 5 मिनिटं ध्यान लागेल तितका वेळ जर हे 2 जप केले तर हा
उपाय मनाला धैर्य देतो आणि पैशाचा प्रवाह सुरळीत करतो. त्याचप्रमाणे लाल वस्त्रामध्ये 1 रुपया मंगळवारी ठेवावा. संध्याकाळच्या वेळी त्याला लाल कुंकू लावावं, आपलं त्याला हळदी कुंकू सगळं लावावं आणि ते लाल कापडामध्ये, लाल पोटलीमध्ये, लाल कशामध्ये पण आपल्या देवघरामध्ये ते आठवडाभर ठेवावं. कुलदेवतेच्या खाली ठेवलं तर आणखीन उत्तम. आठवडाभर ठेवावं. आठवड्यानंतर ते तसंच नाणं लाल पोटलीत असेल, लाल कापडात असेल तर ते आपल्या पर्समध्ये ठेवावं किंवा आपल्या जे पासबुक असतं त्यामध्ये ठेवावं, जेणेकरून पैसे बँकेमध्ये येतील, साठतील, घरातले उगाचचे खर्च कमी होतील. कुठं आजारपणासाठी पैसा गेला, कुठं काहीतरी गाडीला काहीतरी झालं म्हणून पैसा गेला, हे जे अचानक खर्च येतात आणि त्यामुळं कर्ज आपलं लांबतं, हे सगळं व्हायला मदत होईल तुम्हाला. असे खर्च तुम्हाला होणार नाहीत. त्यामुळं अनावश्यक खर्च थांबतील तुमचे आणि कर्ज कमी होण्यासाठी मदत होईल. अनावश्यक खर्च टाळून आपल्याला हे ओढून घेण्यासाठी, पैसा आकर्षित करून घेण्यासाठी सिट्रीन, पायराइड हे 2 क्रिस्टल ब्रेसलेट वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या सगळ्याचा मी लाभ म्हणून कर्जमुक्ती ब्रेसलेट आपण केले. पण कर्जमुक्ती ब्रेसलेट बरोबर जर तुम्ही सिट्रीन किंवा पायराइड घातलं तर ही जोडी फार छान काम करते. पैसा खेचून आणते, खर्च कमी करते आणि कर्जमुक्ती व्हायला मदत होते. तर या 3 ब्रेसलेटपैकी कर्जमुक्ती बरोबर या 2 ब्रेसलेटपैकी 1 ब्रेसलेट घातलं तरी सुद्धा खूप कर्जमुक्तीसाठी फायदा होतो. तर चला, रक्षासूत्राचं बुकिंग लवकर चालू करा. जरी ह्याच्या श्रावणी पौर्णिमेला 2 महिने असले तरी काम एवढं असतं की प्रत्येकापर्यंत पौर्णिमेच्या आधी ते पोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून बुकिंग फास्ट करा, सगळ्यांसाठी घ्या. खूप मी यावेळी राख्या आपण कायमच करतो किंवा राशीची रक्षासूत्र आपण केली होती, नंबरची रक्षासूत्र केली होती, पण यावेळी मी निवडक प्रॉब्लेमवर रक्षासूत्र केलेली आहेत आणि ती फार 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 महत्त्वाची आहेत. तर ज्यांना गरज असेल त्यांनी जरूर लवकरात लवकर बुकिंग करा. का तर 15 तारीख आज असेल, उद्यापासून तुम्हाला 150 रुपये कुरिअर चार्ज चालू होईल. आजच्या दिवसच रक्षासूत्र ही 500 रुपयाला असतील. बुधवारपासून आपले लाईव्ह चालू होणार आहेत. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3ही दिवस लाईव्ह आहेत. कॉस्मेटिकचे लाईव्ह आहेत, साड्यांचे लाईव्ह आहेत आणि अजून काहीतरी असेल, मेणबत्त्या, या 3 प्रकारचे यावेळी लाईव्ह असणार आहेत. प्रत्येकासाठी हेच असणार आहे. साड्या सोडल्या तर की 1000 म्हणजे कॉम्बोज ठेवणार आहे सगळ्याचे. मी मेणबत्ती म्हटलं तरी कॉम्बो ठेवणार आहे. एकच किंमत ठेवणार आहे आणि ते कॉम्बो तुम्ही घेऊ शकता. आता काही गोष्टींचे लाईव्ह हे तिथल्या तिथंच पैसे पे करून तिथल्या तिथंच संपतील. काही गोष्टींचे लाईव्ह तुम्हाला 2-4 दिवसासाठी मी पुढं ठेवेल. तर चला, आजचा गप्पा पण आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोवर टाटा बाय बाय. पण रक्षासूत्र बुकिंग करायला कोणीही विसरू नका, तरच ताई तुमच्यापर्यंत रक्षाबंधनाच्या आधी किंवा नारळी पौर्णिमेच्या आधी रक्षासूत्र पोचवू शकेल आणि नारळी पौर्णिमेची ही सगळ्यात मोठी रेकी ही तुमच्यापर्यंत माझी फ्रीमध्ये पोचेल. तर ज्यांचा रेकीवर विश्वास आहे त्या सगळ्यांनी दनादन बुकिंग करून टाका. सगळ्याचे व्हिडिओ छोटीशी आशाच्या शॉर्ट व्हिडिओला जेवढी रक्षासूत्र आहेत त्याचे हे टाकलेले आहे. ग्रुपवर लिंक टाकलेले आहे, स्टेटस आहे. त्यामुळं आपल्याला कशाची गरज आहे ते चेक करा एकदा आणि ती रक्षासूत्र घरामध्ये सगळ्यांसाठी मागवून घ्या.